students, in the second part of the chapter Chemical Reactions and Equations, we are going to focus on different types of chemical reactions. Of that, the first one is combination reaction, next is decomposition reaction, displacement reaction and double displacement reaction. So let us see these reactions one by one. First one is combination reaction. As the name itself suggests, ह्या रिॲक्शन मध्ये काय असणार आहे? कॉम्बिनेशन असणार आहे. काहीतरी रिॲक्टंट्स असणार आहेत आणि ते कंबाईन होऊन त्यांच्यापासून प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. आता ही रिॲक्शन लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे बघा. कॉम्बिनेशन रिॲक्शनचा हा आहे एक जनरल फॉर्मॅट की ज्याचा यूज करून तुम्ही ही रिॲक्शन ओळखू शकता. तुम्हाला एक्झाममध्ये रिॲक्शन्स दिल्या जातात आणि ती रिॲक्शन कोणती आहे हे आयडेंटिफाय करायचं असतं. टाईप ऑफ रिॲक्शन. ओके, सो कॉम्बिनेशन रिॲक्शन कशी आयडेंटिफाय करणार तुम्ही? जर रिॲक्टंट साईडला 2 or more than 2 रिॲक्टंट्स असतील आणि प्रोडक्ट साईडला मात्र एकच प्रोडक्ट असेल, इट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. A + B gives AB हा त्याचा जनरल फॉर्म्युला आपण म्हणू शकतो की ज्याचा यूज करून आपण कोणतीही कॉम्बिनेशन रिॲक्शन ही एक्सप्रेस करू शकतो. ओके, इन धिस रिॲक्शन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. हे लक्षात राहील. रिॲक्टंट्स किती? 2 किंवा मोर दॅन 2 आणि प्रोडक्ट मात्र एकच. ओके, एक्झाम्पल काय आहे बघा. वेन HCl रिॲक्ट्स विथ अमोनिया, अमोनियम क्लोराईड इज फॉर्म्ड. ही त्याचं रिॲक्शन झाली. केमिकल फॉर्मॅटमध्ये किंवा केमिकल इक्वेशनमध्ये कसं लिहिणार तुम्ही? NH3 + HCl गिव्स NH4Cl. याच्यामध्ये NH3 हा गॅशियस फॉर्ममधला आहे, अमोनिया. HCl गॅशियस फॉर्ममध्ये आहे आणि NH4Cl हा सॉलिड फॉर्ममधला आहे, दॅट इज अमोनियम क्लोराईड. याच्यामध्ये 2 रिॲक्टंट्स दिसत आहेत आणि एक प्रोडक्ट दिसतंय. सो कॉम्बिनेशन रिॲक्शन ओळखणार कशी? रिॲक्टंट साईडला 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट साईडला मात्र एकच प्रोडक्ट. ओके, लक्षात राहील. ओके, नेक्स्ट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता ह्याच्यात कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या अपोजिट होतं. म्हणजे काय होणार रे? येस, रिॲक्टंट साईडला एकच रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडला मात्र 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स. आणि ही रिॲक्शन कशी आपण एक्सप्रेस करणार? तर A गिव्स A + B हा त्याचा जनरल फॉर्मॅट किंवा जनरल फॉर्म्युलाही तुम्ही म्हणू शकता की ज्याचा यूज करून आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन एक्सप्रेस करू शकतो. इथे रिॲक्टंट हा कंपल्सरी एकच असतो आणि त्याच्यापासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स हे फॉर्म होतात. ओके, 2 or more products are formed from a single reactant. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे when sugar is heated it decomposes to form carbon. आणि त्याचं केमिकल इक्वेशन आहे C12H22O11. हा शुगरचा फॉर्म्युला आहे. त्याला हीट सप्लाय जेव्हा आपण करतो that time it forms carbon and water molecules. So one reactant, 2 or more than 2 products. तेव्हा कोणती रिॲक्शन असते? डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन आणि कॉम्बिनेशन ह्या एकमेकांना अपोजिट आहेत असं लक्षात ठेवाल. ओके, नेक्स्ट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं बघा. याचा जनरल फॉर्म्युला आहे A + BC गिव्स AB + C. काही आयडिया आली असेल काय होतं याच्यामध्ये? बघा, समजा एक एक्झाम्पल देते. तुम्ही क्लासरूममध्ये तुमच्या वर्गामध्ये आहात आणि तुम्ही आणि तुमचा एक फ्रेंड, तुमची चांगली फ्रेंडशिप आहे, तुम्ही छान गप्पा मारत बसलाय आणि तिकडून एक असा धट्टाकट्टा मुलगा आला, एक स्टुडंट आला आणि त्यानं काय केलं, तुमच्या जोडीमधला जो एक माणूस आहे किंवा एक स्टुडंट आहे, तुमचा एक फ्रेंड असेल सपोज, त्याला काय केलं, ओढून बाजूला काढलं आणि तो स्वतः त्याच्या जागी येऊन बसला. ओके, आणि जो तुमच्या बरोबरीचा होता तो बाजूला टाकला गेला.
अशा प्रकारची काही रिॲक्शन ही ह्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये होते. डिस्प्लेस नावातच आहे बघा, डिस्प्लेस म्हणजे एकाची जागा सोडून त्या जागी दुसरा पर्सन किंवा दुसरी एखादं ऑब्जेक्ट येणे. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं की जेव्हा एखादा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट जो असतो तो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला त्याच्या कंपाऊंडमधून बाजूला काढतो, हकलतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. ओके, काय होतं, प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स. मगाशी जसं सांगितलं, तुम्ही आणि तुमचा फ्रेंड आहात, एक हट्टाकट्टा स्टुडंट आला, त्यानं तुमच्या फ्रेंडला बाजूला काढलं आणि स्वतः तुमच्याबरोबर येऊन बसला. अशाच प्रकारची सेम रिॲक्शन इथे होते डिस्प्लेसमेंटमध्ये, की मोर रिॲक्टिव्ह सबस्टन्स जो असतो तो लेस रिॲक्टिव्ह सबस्टन्सला त्याच्या कंपाऊंडमधून बाजूला काढतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. फॉर एक्झाम्पल, कॉपर सल्फेट जेव्हा झिंक सोबत रिॲक्ट होतं, इट फॉर्म्स झिंक सल्फेट. आता इथे झिंक हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग तो काय करणार, कॉपरला त्याच्या सल्फेटमधून बाजूला काढणार. ओके, रिॲक्शन काय होईल बघा, CuSO4 दॅट इज कॉपर सल्फेट प्लस झिंक. आता ह्यातला जास्त रिॲक्टिव्ह आहे झिंक आणि कमी रिॲक्टिव्ह आहे कॉपर. सो झिंक विल टेक द प्लेस ऑफ कॉपर इन इट्स सल्फेट आणि फॉर्म काय होणार, झिंक सल्फेट, आणि तो कॉपर जो आहे तो बाजूला गेला. आली लक्षात रिॲक्शन? डिस्प्लेसमेंट नावावरूनच लक्षात ठेवणार की मोर रिॲक्टिव्ह सबस्टन्स लेस रिॲक्टिव्ह सबस्टन्सला त्याच्या कंपाऊंडमधून बाजूला काढतो. अशा रिॲक्शनला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नाव नेक्स्ट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही देखील डिस्प्लेसमेंटच आहे, पण कशी आहे, डबल आहे. म्हणजेच AB ही एक जोडी आहे, दुसरी जोडी आहे CD, म्हणजेच AB हे कंपाऊंड आणि CD हे एक कंपाऊंड असं असणार आहेत. आता जेव्हा डबल डिस्प्लेसमेंट होते तेव्हा यांच्यामध्ये असलेल्या जे पेयर्स आहेत, जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि जोड्या फक्त बदलतात. म्हणजे तुम्ही आणि तुमचा फ्रेंड आहेत आणि तुमच्या क्लासमध्ये अजून एक असाच तुमचे दोन फ्रेंड त्यांची जोडी आहे. मग आता काय झालं, डिस्प्लेसमेंट होताना समजा तुम्ही आणि तुमचा फ्रेंड एका बेंचवरती आहात आणि दुसऱ्या बेंचवरती अजून दोघं जण बसलेले आहेत. जेव्हा डिस्प्लेसमेंट होते तेव्हा तुमच्या पेअरची अदलाबदल होणार. आलं लक्षात? सो अशा पद्धतीनं पेअरची अदलाबदल होते, त्या रिॲक्शनला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं काय होतं बघा, आयन्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. आता एक लक्षात घ्या, कोणत्याही कंपाऊंडमध्ये एक पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात आणि निगेटिव्हली चार्ज आयन पण असतात. मगाशी जसं CuSO4 मध्ये कॉपरवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि SO4 वरती मायनस चार्ज होता, इजंट इट? तसं प्रत्येक केमिकल कंपाऊंडमध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज रॅडिकल असतो आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज रॅडिकल असतो. जेव्हा कंपाऊंडमध्ये डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते तेव्हा कंपाऊंड्सचे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॅडिकल जे असतात त्यांची अदलाबदल होते. आणि ह्या रिॲक्शनचे एक फीचर काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, की डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये कंपल्सरी एक प्रेसिपिटेट फॉर्म होतो. प्रेसिपिटेट म्हणजे काय हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. प्रेसिपिटेट हा असा सबस्टन्स असतो की जो सॉलिड असतो. दोन लिक्विड्सच्या रिॲक्शनमधून जर एखादा सॉलिड सबस्टन्स फॉर्म होत असेल तर त्याला म्हणायचं प्रेसिपिटेट. सो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये कंपल्सरी प्रेसिपिटेट फॉर्मेशन होते. ओके, एक्झाम्पल बघा, when potassium chromate reacts with barium sulfate, a yellow precipitate of barium chromate is formed. आता बघा हा, पोटॅशियम क्रोमेटचा फॉर्म्युला काय आहे, K2CrO4. यामध्ये K2 वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि CrO4 वरती निगेटिव्ह चार्ज असतो. बेरियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे BaSO4. यामध्ये Ba वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि SO4 वरती निगेटिव्ह चार्ज. मग जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, आयन्सची अदलाबदल होते. याचं पॉझिटिव्ह आयन
दुसऱ्या कंपाऊंडच्या निगेटिव्ह आयन बरोबर कंबाईन होणार आणि पहिल्याचं निगेटिव्ह आयन दुसऱ्या कंपाऊंडच्या पॉझिटिव्ह आयन बरोबर कंबाईन होणार आणि एक वेगळाच कंपाऊंड फॉर्म होणार. आता इथे बघा तसं झालंय का? K2CrO4 आणि BaSO4 यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन काय झालं बघा? Ba हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन CrO4 ह्या निगेटिव्हली चार्ज्ड आयन बरोबर कंबाईन झाला आणि K2 हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन SO4 या निगेटिव्हली चार्ज्ड आयन बरोबर कंबाईन झाला आणि बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट हे 2 सबस्टन्सेस तयार झाले. ही ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये विचारलेली, ती मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. सो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन लक्षात राहील का? आयन्स एकमेकांचे एक्सचेंज होतात आणि कंपल्सरी एक प्रेसिपिटेट हा फॉर्म होतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. In the next lecture, we are going to see about exothermic reaction, endothermic reaction, rate of chemical reaction and factors affecting the rate of chemical reaction. हे 4 पॉइंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, टिल देन गुड बाय.